महिला सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹1,500 दिले जाणार आहेत. दरम्यान आता महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी एक दिलासा दिला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. एक्स पोस्टद्वारे त्यांनी ही बातमी दिली. राज्य सरकारचा जी-आर त्यांनी शेअर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज 31 ऑगस्टपर्यंत भरण्याची मुदत होती. त्यानुसार अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्याच्या अंतापर्यंत अर्ज भरले. तसंच अर्ज स्वीकारण्याची गतीही या महिन्यात वाढवण्यात आली होती. त्यामुळे कोट्यावधी महिला ऑगस्ट महिन्यात पात्र ठरल्या आहेत. या महिन्यात पात्र ठरलेल्या काही महिलांच्या खात्यात 3,000 म्हणजेच 3 महिन्यांचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे हे अर्ज भरलेले नाहीत. राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून राज्य सरकारने आता याचा कालावधी वाढवला आहे. याचा कालावधी वाढलेला आहे महिलांनो. आता ऑगस्ट महिन्यातही या योजनेसाठी नवी नोंदणी करण्यात येणार आहे. नाव नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबत अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हणले, महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार आहे. योजनेसाठी नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. या पोस्टसहित अदिती तटकरे यांनी राज्य सरकारचा जी-आरच जोडला आहे. महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यात सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. राज्य शासनाच्या सुधारित शासन निर्णयात काय म्हटलंय? मुख्यमंत्री माझी लाडकी